चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की या लोकसभा क्षेत्रामध्ये थेट लढत काँग्रेस आणि भाजपची मानली जाते। एकीकडे प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उभे आहे। याच्यातच वंचित आघाडी ही देखील हा तिसरा घटक मानला जातो, कारण की वंचित आघाडीची भूमिका महत्त्वाची आहे। 2019 मध्ये वंचित आघाडीने 1,12,000 मतं घेतली होती, त्यामुळे वंचित हे फार निर्णायक आहे। आपल्यासोबत वंचितचे उमेदवार आहे राजेश बेलेजी। बेलेजी, तुम्ही काय सांगाल? सर्वात मोठी भूमिका वंचितची असणार आहे, कधी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे असं बोललं जात आहे। आपली भूमिका काय? पहिले सर्वात प्रथम मी जनतेला सांगू इच्छितो की जनतेचा आशीर्वाद मला आहे आणि हे दोन्ही दिग्गज नेते आहेत। एकाला विकास पुरुष म्हणतात आणि त्यांची इच्छा नसताना त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणूक रणधुमाळीमध्ये उतरवलेला आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्यानंतर त्यांनी जो विकास केला तो विकास नाही, विकास म्हणजे आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव आणि येथील स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना त्यांचा न्याय देण्याचे काम करतील आणि त्यांना नोकरी देणार। हा सगळ्या बाबीला विकास म्हणले जाते। एक बॉटनिकल गार्डन, इव्हेंट आणि बांबू प्रशिक्षण केंद्र बांधलं, ते बांबू प्रशिक्षण केंद्र खंडरूपी झालेलं आहे। हा विकास नाही, विकास म्हणजे जनतेच्या न्याय हितासाठी काम करणे। दुसरीकडे स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे खासदार होते, त्याच्या पहिले ते आमदार होते। आता त्यांची मिसेस बोराळा तालुक्यातून आमदार आहे। त्यांनी का केलं जनतेला सगळं माहिती आहे। त्यांच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर एक सनफ्लॅक्स कोल माइन्स अंडरग्राउंड, त्या क्षेत्रामध्ये आत्ताच तेथील जनतेला पिण्याचे पाणी मिळून नाही राहिलेलं आहे, दूषित पाणी पुरवठा होऊन राहिलेला आहे आणि तिथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे देशाची युवा पिढी आरोग्याशी त्रस्त होऊन राहिलेली आहे। हा विकास त्यांनी कुठेही केलेला नाही। जनतेच्या समोर मी विकास का आहे याच्यासाठी मत मागणार आहे आणि विकास का करणार आहे आणि कोणत्या रूपामध्ये ते घडवणार आहोत त्यासाठी मी जनतेसमोर आलेला जनता माझ्यासोबत आशीर्वाद रूपी मतदान करून मला विजय प्राप्त करणार आहे। 2 दिवसा अगोदर जे वंचितचे या अगोदरचे उमेदवार होते महाडोळे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते भाजपची सपोर्ट करत आहेत। भाऊचं असं म्हणणं, सुधीर मुनगंटीवारचं असं म्हणणं आहे की त्यांच्यामुळे वंचितची मतं आहे ते भाजपला मिळणार। महाडोळेजी हे इलेक्शन पुरते आलेले होते आणि त्यांच्या पण काही पूर्व तयारी नव्हती। जे मतं मिळाले होते ते वंचित बहुजन आघाडीची मिळालेले होते, परंतु ते त्याच्यानंतर इलेक्शन नंतर कुठेही दिसले नाही। आज बहुजन वंचित आघाडीची जी वोट बँक आहे 1 ते 2 ते 2.5 लाखापर्यंत ते संपूर्ण वंचितकडेच आहे आणि ते आशीर्वाद रूपी मला मिळणारच आहे। आणि ओबीसी मी योद्धा असल्यामुळे ओबीसी समाज, इतर प्रवर्गातले SC NT OBC हा संपूर्ण समाज माझ्या पाठीशी आणि मला आशीर्वाद रूपी मतदान करून विजय प्राप्त देणार। तर हे होते वंचितचे उमेदवार राजेश बेले। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।